नमस्कार मित्रांनो, नंदुरबार तालुका विधायक समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण FY BEdसाठी प्रवेशित झालात. आपल्याला वेगवेगळे पेपरचा अभ्यास पूर्ण करावायचा आहे. त्यातला सब्जेक्ट जो आहे PE1 लर्निंग टीचिंग इन चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप हा पेपर मी आपल्याला अध्यापन करत असतो. तर या पेपरची सुरुवात करत असताना आज आपण सिलेबसची ओळख करूया. त्याच्यानंतर आपण या पेपरला सुरुवात करूया. तर चला पाहूया PE1 लर्निंग टीचिंग इन चाइल्डहुड अँड ग्रोईंग अपचा सिलेबस. मित्रांनो, PE1 लर्निंग टीचिंग इन चाइल्डहुड अँड ग्रोईंग अप याची काही उद्दिष्ट आहेत. त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे जे आपल्याला या पेपरमधून साध्य करायचं आहे, टू एनेबल स्टुडंट टीचर टू अंडरस्टँड द व्हेरियस स्टेजेस ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट. मुलांच्या जे काही वेगवेगळ्या अवस्था आहेत विकासाच्या, त्या आपल्याला या पेपरमधून समजून घ्यायच्या आहेत. टू एनेबल स्टुडंट टीचर टू अंडरस्टँड द ग्रोईंग प्रोसेस ड्युरिंग व्हेरियस स्टेजेस ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट. वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मुलांचा विकास कसा होत जातो तोही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. टू एनेबल स्टुडंट टीचर टू अंडरस्टँड द लर्निंग प्रोसेस ड्युरिंग व्हेरियस स्टेजेस ऑफ चाइल्ड. जसा विकास आपल्याला समजून घ्यायचा त्याचप्रमाणे प्रत्येक अवस्थांमध्ये त्याचं अध्ययन कसं होतं मुलांचं, ती आपल्याला या पेपरमधून समजून घ्यायचं आहे. टू एनेबल स्टुडंट टीचर टू अंडरस्टँड द डिफरंट सोशिओ पॉलिटिकल रियालिटीज कन्स्ट्रक्ट डिफरंट चाइल्डहुड्स. त्याचबरोबर आपल्याला ॲज ए स्टुडंट टीचर म्हणून आपल्याला वेगवेगळ्या सोशिओ पॉलिटिकल जे काही रियालिटीज आहेत त्या वेगवेगळ्या चाइल्डहुडच्या बाबतीत त्याही आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे टू एनेबल स्टुडंट टीचर टू डेव्हलप अंडरस्टँडिंग अबाउट चिल्ड्रन ऑफ डिफरंट एज ग्रुप्स थ्रू क्लोज ऑब्झर्वेशन अँड इंटरॅक्शन विथ चिल्ड्रन फ्रॉम डायव्हर्स सोशिओ इकॉनॉमिक अँड कल्चरल बॅकग्राऊंड्स. याचबरोबर आपल्याला ॲज ए स्टुडंट टीचर म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये ते काय करतात, कसे करतात, या बारीक सारीक गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपल्याला कसं करावं ही आपल्याला साध्य करायचं आहे. आणि त्याचबरोबर जे काही मुलं असतात ते वेगवेगळ्या सोशिओ इकॉनॉमिक आणि कल्चरल बॅकग्राऊंड्स असतो, त्यांच्या वेगवेगळ्या विविधतेतून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण आपल्याला प्रत्येक वयोगटातल्या मुलांचं करावायचं आहे. तेही आपल्याला या पेपरमधून अध्यापन करावायचं आहे. टू डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग अबाउट द इम्पॅक्ट इन्फ्लुएन्स ऑफ सोशिओ कल्चरल कॉन्टेक्स्ट इन शेपिंग ह्युमन डेव्हलपमेंट स्पेशली विथ रिस्पेक्ट टू द इंडियन कॉन्टेक्स्ट. आता भारतीय परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या जे काही सोशिओ कल्चरल कॉन्टेक्स्ट आहेत त्यांचा मानवी विकासावरती किंवा कसा परिणाम होतो तोही आपल्याला या पेपरमधून समजून घ्यावायचा आहे. त्याचबरोबर टू डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग ऑफ डायमेन्शन्स अँड स्टेजेस ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंटल टास्क. त्याचबरोबर आपल्याला ही आकलन करायचं आहे की मानवी विकासाच्या जे काही अवस्था आहेत आणि त्या प्रत्येक अवस्थांमध्ये वेगवेगळे जे काही डेव्हलपमेंटल टास्कचे पैलू आहेत तेही आपल्याला या पेपरमधून समजून घ्यायचे आहेत. टू अंडरस्टँड द रेंज ऑफ कॉग्निटिव्ह कॅपॅसिटीज अमंग लर्नर्स. आता जे काही अध्ययन करते आहेत आज आपल्याला समोर जे विद्यार्थी आहेत त्यांची बौद्धिक कॅपॅसिटी कशी आहे वेगवेगळ्या बाबतीत तीही आपल्याला या पेपरमधून समजून घ्यायची आहे. टू अंडरस्टँड द नेचर अँड काइंड्स ऑफ लर्निंग. त्याचबरोबर अध्ययनाचं स्वरूप आणि अध्ययन जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन असतं त्यांचाही अभ्यास आपल्याला या पेपरमधून होणार आहे. टू गेन अँड अंडरस्टँडिंग ऑफ डिफरंट थिओरिटिकल पर्स्पेक्टिव्ज ऑन लर्निंग. त्याचबरोबर लर्निंगवरती वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडलेले आहेत, ते वेगवेगळे सिद्धांतसुद्धा आपल्याला या पेपरमधून समजून घ्यायचे आहेत किंवा त्यांचं आकलन करून घ्यायचं आहे. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे टू ॲप्रिशिएट द क्रिटिकल रोल ऑफ लर्नर डिफरन्सेस अँड कॉन्टेक्स्ट इन मेकिंग मिनिंग्स अँड ड्रॉ आउट इम्प्लिकेशन फॉर स्कूल अँड टीचर्स. त्याचबरोबर आपल्याला ह्याचंही रसग्रहण करायचं आहे की क्रिटिकल रोल ऑफ लर्नर डिफरन्सेस, की प्रत्येक अध्ययनकर्ता हा वेगळा असतो, त्याचे कॉन्टेक्स्ट वेगळे असतात, त्या वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमधून वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात, त्यांचं इम्प्लिकेशन वेगवेगळ्या प्रकारे होतात. मग ह्या शाळेच्या बाबतीत आणि शिक्षकांच्या बाबतीत याचाही आपल्याला आकलन करून घ्यायचं आहे. अशी वेगवेगळी उद्दिष्टांचा आपल्याला या पेपरमधून साध्य करायचे आहेत. तर चला पाहूया आता सिलेबस काय असेल. तर आपल्याला ह्या ठिकाणी एकूण 8 युनिट आहेत. त्यातलं पहिलं युनिट आहे मित्रांनो इंट्रोडक्शन टू चाइल्डहुड, बाल्यावस्थेची ओळख.
यामध्ये आपल्याला पहिलं याच्यामध्ये सब पॉईंट्समध्ये ए आपल्याला अभ्यास करायचा आहे कन्सेप्ट ऑफ चाइल्डहुड, बाल्यावस्थेची संकल्पना. यामध्ये आपल्याला संकल्पनेचा स्टडी करावायचा आहे. बी आहे सोशिओलॉजिकल अँड पर्स्पेक्टिव्ह ऑफ चाइल्डहुड, बाल्यावस्थेचे समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. स्टेजेस ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट, बालक विकासाच्या अवस्था, वेगवेगळ्या ज्या काही अवस्था आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या युनिटमधून करावायचा आहे. त्याचप्रमाणे रिलेशन ऑफ चाइल्डहुड विथ फॅमिली, नेबरहुड, स्कूल्स अँड कम्युनिटी. आता बाल्यावस्थेचे कुटुंब, शेजारी, शाळा आणि समाजाशी जो संबंध आहे त्याचा अभ्यास आपल्याला या सब पॉईंटमधून करावायचा आहे. ग्रोईंग अप विथ मीडिया, आता बालकाचा विकास होत असताना प्रसार माध्यमांसोबत त्याचा कसा विकास होत जातो तेही आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावायचा आहे. त्याचप्रमाणे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ चाइल्डहुड, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड ॲडॉल्सन्स, बालविकास, बाल्यावस्था आणि कुमारावस्थेची वैशिष्ट्ये यांचे अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करावायचे आहे. अशा प्रकारचे हे पहिलं युनिट आहे, बाल्यावस्थेची ओळख. यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट, अवस्था आणि असे कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळ्या अवस्थेची यांचा अभ्यास आपल्याला या युनिटमधून करावायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं युनिट आहे थेरीज अँड फॅक्टर ऑन चाइल्ड डेव्हलपमेंट, म्हणजेच बालक विकासाच्या उपपत्ती व घटक. यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे थेरीज फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट, चाइल्डहुड्स अँड ॲडॉल्सन्स इन अर्बन, स्लम, ट्रायबल अँड सोशल बॅकवर्ड फॅमिली, म्हणजेच बालक विकासाच्या उपपत्ती, नागरी, झोपडपट्टी, आदिवासी आणि सामाजिक माग असलेल्या कुटुंबातील बालके व कुमार, अशा वेगवेगळ्या दृष्टीतून आपल्याला थेरीचा अभ्यास या ठिकाणी करावायचा आहे. इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन अँड इकॉनॉमिक चेंज ऑन चाइल्ड डेव्हलपमेंट, नागरीकरण व आर्थिक बदलांचा बालक विकासावर कसा परिणाम होतो त्याचा अभ्यास आपल्याला या सब युनिटमधून करावायचा आहे. इम्पॅक्ट ऑफ लाईफ स्किल एज्युकेशन ऑन चाइल्डहुड डेव्हलपमेंट, म्हणजे जीवन कौशल्य शिक्षणाचा बालक विकासावरती परिणाम आहे आपण आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ स्कूल ऑन चाइल्ड डेव्हलपमेंट, बाल विकासावर शाळेचा कसा परिणाम होतो त्याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. अशा प्रकारे दुसऱ्या युनिटमधून आपल्याला वेगवेगळ्या उपपत्ती आणि त्याचे परिणाम आपल्याला वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास करावायचा आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 3 आहे आपल्याला टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस ड्युरिंग चाइल्ड डेव्हलपमेंट, बाल विकास प्रक्रियेदरम्यान अध्यापन आणि अध्ययन, म्हणजे जसजसा विकास होत जातो त्या विकासाबरोबर कोणकोणत्या पद्धतींचा आपण अध्यापनासाठी आणि अध्ययनासाठी उपयोग केला पाहिजे याची माहिती आपल्याला युनिट नंबर 3 या ठिकाणी देणार आहे. त्यामध्ये आपल्याला सब ए म्हणून अभ्यास करावायचा आहे द पेडॅगॉजी फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट, बालक विकासासाठी अध्यापनशास्त्र याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याचबरोबर व्हेरियस मेथड्स ऑफ लर्निंग फॉर डिफरंट स्टेजेस ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट, बालक विकासाच्या विविध अवस्थांसाठी अध्ययनाच्या विविध पद्धती याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. टूल्स अँड मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन फॉर चाइल्डहुड एज्युकेशन, बालक शिक्षणासाठी मूल्यमापनाची विविध साधने आणि वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यांचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. रोल ऑफ मीडिया अँड ICT फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट, माध्यमे आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची बालक विकासाची भूमिका या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावायची आहे. रोल ऑफ टीचर इन डिफरंट लर्निंग एन्व्हायरमेंट सेटिंग, म्हणजेच विभिन्न अध्ययन वातावरणात शिक्षकाची भूमिका कशी असते त्याचा अभ्यास आपल्याला या युनिट 3 मधून करावायचा आहे. असं ही युनिट नंबर 3 चा स्टडी आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 आहे आपल्याला एरियाज ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट, बाल विकासाची क्षेत्रे. आता बाल विकासाची क्षेत्रे वेगवेगळी आहेत, त्यातला ए मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड इन डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे बोधात्मक विकासाचा आपल्याला अभ्यास या युनिटमधून करावायचा आहे. विकासाच्या विविध अवस्थांमध्ये बालकाचा बोधात्मक विकास. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला पाहायचं अफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड इन डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजेच विकासाच्या विविध अवस्थांमध्ये बालकाचा भावात्मक विकास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्यानंतर तिसरं सब पॉईंट आहे सायकोमोटर डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड इन डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, विकासाच्या विविध अवस्थांमध्ये बालकाचा मानसकारक विकास याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ नॅचरल अँड सोशल एन्व्हायरमेंट ऑन चाइल्ड इन डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे या ठिकाणी विकासाच्या विविध अवस्थांवर नैसर्गिक व सामाजिक वातावरणाचा कसा परिणाम होतो त्याचाही अभ्यास आपल्याला या युनिट नंबर 4 मध्ये
करावायचा आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 5 आहे आपल्याला नेचर ऑफ द लर्नर, चाइल्ड अँड ॲडॉलसन्स. अध्ययनकर्त्याचे स्वरूप, विशेषतः आपल्याला बाल्यावस्था आणि कुमारावस्था या 2 अवस्थांमध्ये किंवा बालक आणि कुमार या दोघांमध्ये अभ्यासाचं आहे अध्ययनकर्त्याचे स्वरूप. त्यामध्ये आपल्याला पहिला सब पॉईंट्स आहे लर्नर ॲज अ डेव्हलपिंग इंडिव्हिज्युअल, स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. अध्ययनकर्त्याचा व्यक्तिगत विकास, विकासाच्या अवस्था, म्हणजे ॲज अ पर्सन, ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून त्याचा विकास कसा होत जातो वेगवेगळ्या अवस्थांमध्ये, त्या बाबतीत अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ चाइल्ड अँड अँड ॲडॉल्सन, फिजिकल, कॉग्नेटिव्ह, सोशल, इमोशनल, मॉरल अँड लँग्वेज, देअर इंटर रिलेशनशिप, म्हणजेच बालक आणि कुमारांच्या विकासाची वैशिष्ट्ये. या विकासांच्या वैशिष्ट्यामध्ये विशेषतः आपल्याला शारीरिक, कारक, बोधात्मक, सामाजिक, भावनिक, नैतिक, भाषिक विकासाच्या विविध अंगांचा परस्पर संबंधांचा अभ्यास आपल्याला या सब पॉईंटमधून करावायचा आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल टास्क ऑफ चाइल्डहुड अँड ॲडॉल्सन्स अँड देअर इम्प्लिकेशन, बाल्यावस्था आणि कुमारावस्थेतील वैकसिक कार्य आणि त्यांचे उपयोजनचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी या सब युनिटमधून करावायचा आहे. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डेव्हलपमेंट सच ॲज हेरिडिटी, न्यूट्रिशन, चाइल्ड रिअरिंग प्रॅक्टिसेस, सिबलिंग अँड पियर्स, म्हणजेच विकासावर परिणाम करणारे घटक जसे अनुवंश असेल, वातावरण आहे, पोषण आहे, बालकांचे संगोपन आहे, समवयस्क किंवा भावंड आहेत, यांचा कसा परिणाम मुलावरती होतो त्याचे अभ्यास आपल्याला या युनिट नंबर 5 मधून करावायचा आहे. अशा प्रकारचं 5वं युनिट आपलं आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 6 आपल्याला स्टडी करायचं आहे अंडरस्टँडिंग डिफरन्सेस बिटवीन लर्नर, म्हणजे अध्ययनकर्त्यांमधील भेदाचे आकलन. प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक मूल इतर मुलांपासून वेगळं असतं, त्याच्यामध्ये भेद असतो. हा भेद आपल्याला या युनिटमधून स्टडी करावायचा आहे. त्यामध्ये डिफरन्सेस बिटवीन इंडिव्हिज्युअल लर्नर्स, म्हणजे अध्ययनकर्त्यातील वैयक्तिक भेद आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. त्याचबरोबर मल्टिपल इंटेलिजन्स, लर्निंग स्टाईल, बहुविध बुद्धिमत्ता आणि अध्ययनशैलीचा अभ्यास, या 2 महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला या युनिटमधून अभ्यास करावायचा आहे. सेल्फ कन्सेप्ट, सेल्फ एस्टीम, ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड, इंटरेस्ट अँड पर्सनॅलिटी, म्हणजे स्वसंकल्पना, स्व आदर, अभिवृत्ती, अभिक्षमता, अभिरुची आणि व्यक्तिमत्व, या महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला या युनिट 6 मधून, आणि ते प्रत्येक व्यक्तीमध्ये कशा प्रकारे वेगवेगळे असतात, भेद काय असतो, त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. अंडरस्टँडिंग डिफरंटली एबल लर्नर्स, स्लो लर्नर्स अँड डायस्लेक्सिक लर्नर्स, विभिन्न क्षमता असलेल्या अध्ययनार्थींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचे आहे, या युनिटमधून करावायचा आहे, युनिट नंबर 6 मधून. त्याच्यानंतर युनिट नंबर 7 आहे आपल्यासाठी अंडरस्टँडिंग लर्निंग, अध्ययनाचे आकलन आपल्याला या ठिकाणी करावायचे आहे. नेचर ऑफ लर्निंग, लर्निंग ॲज अ प्रोसेस अँड लर्निंग ॲज अन आउटकम, या सब युनिटमधून अध्ययनाचं स्वरूप कशा प्रकारे असतं, मूल कशा प्रकारे अध्ययन करत असतं, त्याचप्रमाणे अध्ययन ही एक प्रक्रिया कशी आहे आणि ती एक निष्पत्ती कशी आहे, याचाही अभ्यास आपल्याला या सब युनिटमधून करावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचं जे सब युनिट आहे टाइप्स ऑफ लर्निंग, यामध्ये अध्ययनाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. प्रकारांमध्ये आपल्याला फॅक्च्युअल, असोसिएशन, कन्सेप्च्युअल, प्रोसिज्युरल, जनरलायझेशन, प्रिन्सिपल्स अँड रूल्स, म्हणजेच अध्ययनाचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत, वास्तव, साहचर्य, संकल्पनात्मक, प्रक्रियात्मक, सामान्यीकरण, तत्त्वे आणि नियम, यांचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या सब युनिट 7 युनिटमधल्या सब पॉईंट्समधून अभ्यास करावायचा आहे. थिअरॉटिकल पोझिशन ऑफ द टाइप्स ऑफ लर्निंग, जे वेगवेगळे अध्ययन चे प्रकार आहेत त्या प्रकारांची सैद्धांतिक स्थिती काय, त्याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याचबरोबर ते केल्यानंतर आपल्याला पुढचा जो काही पॉईंट आहे तो यांच्यावरतीच आधारलेला आहे. रिलिव्हन्स अँड ॲप्लिकेबिलिटी ऑफ व्हेरियस लर्निंग थिअरीज फॉर डिफरंट काइंड्स ऑफ लर्निंग सिच्युएशन, म्हणजे जे काही वेगवेगळ्या थिअरींचा अभ्यास आपण या युनिटमध्ये करतोय, त्या ज्या काही उपपत्ती असतील त्या उपपत्तींची समर्पकता आणि उपयोजन आपल्या परिस्थितीत कशा प्रकारे किंवा सध्याच्या परिस्थितीत कशा प्रकारे ते लागू होतात, त्याचाही आपल्याला विचार या ठिकाणी करावायचा आहे. असं युनिट नंबर 7चा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 8 आहे आपल्यासाठी लर्निंग थिअरीज अँड अप्रोचेस, यामध्ये अध्ययन, उपपत्ती आणि उपागम याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे.
यामध्ये पहिली उपपत्ती आपल्याला अभ्यासायची ती म्हणजे पियाजेज कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी, म्हणजे पियाजेची बोधात्मक विकास उपपत्तीचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करावायचा आहे. त्याच्यानंतर स्टर्नबर्ग्स इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग थेअरी, स्टर्नबर्गची माहिती प्रक्रियाकरण उपागमचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर गार्डनर्स मल्टिपल इंटेलिजन्स, गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर कोलबर्ग्स मॉरल डेव्हलपमेंट, कोलबर्गची जी काही नैतिक विकासाची उपपत्ती त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. रॉजर्स सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम, म्हणजे रॉजरचा जो काही सामाजिक संरचनावादाची उपपत्ती, त्या उपपत्तीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायची आहे. एरिक्सन्स सायको सोशल डेव्हलपमेंट, म्हणजे एरिक्सनची मनोसामाजिक विकास उपपत्तीचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावायचे आहे. अशा वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी ज्या काही उपपत्त्या मांडलेल्या आहेत, लर्निंग संदर्भातल्या काही थेरीज मांडलेल्या आहेत, काही सिद्धांत मांडलेले आहेत, त्या सिद्धांतांचा अभ्यास आपल्याला हे युनिट 8 मधून करावायचा आहे. असे 8 युनिट आपल्याला यावर्षी PE1चे लर्निंग टीचिंग इन चाइल्डहुड अँड ग्रोईंग अपचे अभ्यास करावायचे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक प्रॅक्टिकल पूर्ण करावायचे. ते प्रॅक्टिकल म्हणजे आपल्याला केस स्टडी ऑफ एनी वन स्टुडंट फ्रॉम स्टँडर्ड 5 to 12, एक स्टुडंट आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचा केस स्टडी आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. तो केस स्टडी आपल्याला कसा करायचा, त्याचे मुद्दे तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होतील आणि त्या मुद्द्यानुसार आपल्याला केस स्टडीचा स्टडी करावायचा आहे. किंवा आपल्याला हे नाही तर दुसरं एक प्रॅक्टिकल आपल्याला दिलेलं आहे, सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट NE5. आपल्याला 5 एक्सपेरिमेंट पूर्ण करावायचे आहेत या दिलेल्या एक्सपेरिमेंट पैकी. पहिला एक्सपेरिमेंट आहे अटेन्शन, दुसरा आहे परसेप्शन, मेमरी, मेंटल वर्क अँड फटीग, फ्रीक असोसिएशन, इमॅजिनेशन, कन्सेप्ट फॉर्मेशन, इंटेलिजन्स अँड लर्निंग. या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटपैकी आपल्याला कोणतेही 5 एक्सपेरिमेंटसुद्धा पूर्ण करावायचे. एक तर केस स्टडी करायचा, एक तर एक्सपेरिमेंट करायचे, असे आपल्याला या प्रॅक्टिकलसुद्धा पूर्ण करावायचे आहे. तर अशा प्रकारे आज सिलेबस आपला PE1चा यावर्षी असणार आहे. त्यासाठी वेगवेगळे संदर्भ पुस्तक आपल्या लायब्ररीत उपलब्ध आहेत. त्यातले सिलेबसमध्ये जे काही आपल्याला रेफरन्स बुक दिलेले आहे त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी मी आपल्याला सिलेबसची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर मी तुम्हाला करून दिलेलं आहे. आता पुढच्या तासाला आपण प्रत्यक्ष सिलेबसला सुरुवात करूया, तेव्हा आपण एक एक कन्सेप्टची डिटेलमध्ये माहिती घेऊया. थँक्यू, धन्यवाद.